टास्क 26 म्हणजे मुलांना ओ, औ, आहा वाचायला शिकवणे आहे. बघ, हे अक्षर आहे. ओ, आईनी कोणते अक्षर काढले आहे? ओ, आता तू हे मिठात बनवा. जर घरी मीठ नसेल तर मुले अक्षर मातीमध्ये पण बनवू शकतात. पिठाच्या पावडरमध्ये पण बनवू शकतात. तू कोणते अक्षर काढले? ओ, खूप छान. ओ पासून ओठ. ओ, ओ, ओठ. ओठ मध्ये ओ आहे. मुलांना त्यांचे ओठ कुठे आहेत ते दाखवा. बघ, हे अक्षर आहे. औ, आईनी कोणते अक्षर काढले आहे? औ, आता तू हे मिठात बनवा. तू कोणते अक्षर काढले? औ, खूप छान. औ पासून औषध. औ, औ, औषध. औषध हे शब्द मध्ये औ आहे. बघ, हे अक्षर आहे. अम, आईनी कोणते अक्षर काढले आहे? अम, आता तू हे मिठात बनवा. तू कोणते अक्षर काढले? अम. खूप छान. या अक्षरला अम आणि अन दोन्हीही म्हणतात. अन पासून अंडी. अन, अंडी. अंडीमध्ये अन आहे. बघ, हे अक्षर आहे. आहा, आईनी कोणते अक्षर काढले आहे? आहा. आता तू हे मिठात बनवा. तू कोणते अक्षर काढले? आहा. खूप छान. हे अक्षरातून तुम्ही शब्द काढू शकत नाही. हे अक्षरापासून एकही शब्द सुरू होत नाही. हे शब्दांच्या मध्यभागी आणि शब्दांच्या शेवटी वापरले जाते. जसे दुःख, प्रातः. आत्तासाठी कृपया फक्त मुलांना शिकवा. हे अक्षरला आहा म्हणतात. आता मुलांसोबत एक खेळ खेळूया. खोलीच्या कोणत्याही 4 कोपऱ्यांवर अक्षरे लिहा. तुम्ही कागदावर लिहून ते चिकटवू शकता किंवा टांगू शकता. मुलांना नाचू द्या. जेव्हा तुम्ही अक्षर म्हणता तेव्हा मुलांना त्या अक्षरकडे जाऊन उभे राहावे लागते. चला खेळूया. ओ, आहा. औ, अम. अन. खूप छान. या अक्षरला अम आणि अन दोन्हीही म्हणतात. मुलांना अक्षरे शिकण्यासाठी वेळ लागू शकतो. कृपया तुमचे वेळ घ्या. दर 2 ते 3 दिवसांनी एक अक्षर शिकवा. सुरुवातीला मुले मीठ मध्ये थोडे थोडे लिहिणार. ते ठीक आहे. त्यांना हळूहळू मीठ मध्ये लिहायला शिकवा. कृपया लक्षपूर्वक ऐका. कृपया तुमच्या मुलांवर शिकण्यासाठी दबाव आणू नका.
कृपया त्यांना खूप प्रेम आणि प्रोत्साहन द्या आणि त्यांना त्यांच्या गतीने शिकण्याचा आनंद द्या. धन्यवाद.